गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय. तर डेली करंट अफेअरमधील आजचे आपण महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत की जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहेत. ते याच्या अगोदरच्या सर्व लेक्चर सिरीजची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल. सर्वच्या सर्व करंटचे लेक्चर्स त्याचबरोबर इतर जे विषयांचे लेक्चर्स बघा. मी म्हणेल की A to Z सर्व व्हिडिओज एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपच्या बघा, तुम्हाला खूप मदत करतील. तर चला आपण वन बाय वन पॉईंट बघू. पहिला मुद्दा जो आहे तो रैतू भरोसा PM किसान ही आंध्र प्रदेश सरकारच्या मार्फत केलेली काय तर एक योजना आहे. अर्थसंकल्पामध्ये या योजनेच्या अंतर्गत काही ठराविक रक्कम आंध्र प्रदेशने ठेवलेली आहे. मुख्य उद्देश काय आहे की जी कृषी आहे म्हणजे ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये त्याचबरोबर शेतकरी कल्याणामध्ये जास्तीत जास्त फोकस व्हावा या उद्देशानेच ही रैतू भरोसा योजना या आंध्र प्रदेश सरकारच्या मार्फत चालू केलेली आहे. आंध्र प्रदेशच्या बाबतीमध्ये आणखी एक मुद्दा की बघा 2 जून 2014 रोजी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे दोन वेगळी राज्य तयार करण्यात आलेली होती. याच्यामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची एक सुरुवातीला कॉमन राजधानी जी होती ती हैदराबाद होती. आता आंध्र प्रदेशची राजधानी कुठे गेलेली आहे तर अमरावतीला असणार आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे, माहिती असून दे. नेक्स्ट दुसरा मुद्दा जो आहे रोका छेका. काय आहे रोका छेका तर छत्तीसगडमधील एक पारंपरिक पद्धतीने हे शेती केली जात होती. पुन्हा या शेतीला काय केलेलं आहे तर एक पुन्हा जीवनदान देण्याचा प्रयत्न केला आहे छत्तीसगडच्या मार्फत. मुद्दा काय आहे बघा की पारंपरिक पद्धतीची शेती म्हणजे पूर्वी काय असायचं की ज्यावेळेला आपण खरीप हंगामामध्ये पेरणी केल्यानंतर जे काही गायी असतील त्याचबरोबर ज्या म्हैशी असतील जी जनावरं आहेत ती चरायला सोडली जात होती. ती चरायला सोडायची बंद केली जात होती 4 महिने, जोपर्यंत हे पीक जे आहे जे पेरलेलं पीक आहे उगवून येत नाही तोपर्यंत. याच्यातून काय होत होतं पूर्वी तर जे अन्नधान्य वगैरे होते ते मोठ्या प्रमाणात भेटत होतं. बट हे जे काही गायी जनावरे वगैरे आहेत त्यांना जे एका ठिकाणी बांधून ठेवलं जात होतं त्यांना वैरण वगैरे आपण म्हणतो ना, चारा वगैरे आणून टाकला जात होता. बट चारण्यासाठी त्यांना मनाई केली होती. अशा पद्धतीतच बघा छत्तीसगडमध्ये पुन्हा आहे हीच पद्धत चालू करायचा विचार केलेला आहे. रोका छेका या पद्धतीच्या किंवा या योजनेच्या अंतर्गत आपण म्हणू. आता याच्यामध्ये काय केलं जाणार आहे की समजा जर जे आत्ता पेरणी केल्यानंतर जे अन्नधान्य जे आहे ते जर गायी म्हैसी जनावरे यांनी खाल्लं नाही तर ग्रामीण भागामध्ये अन्नधान्याचं उत्पन्न वाढू शकतं आणि याच्यातून ग्रामीण जी अर्थव्यवस्था जी आहे ही ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी काय केली जाऊ शकते, मदत केली जाऊ शकते. मग सरकारने या संदर्भात काय केलं छत्तीसगडच्या की जनावरांच्यासाठी मग शेड द्यायला सुरुवात केलेली आहे बघा छत्तीसगड सरकारच्या मार्फत. रोका छेका याच्याविषयी थोडी माहिती असून दे. वरून लक्षात ठेवा छत्तीसगड राज्याची काहीतरी योजना आहे. नेक्स्ट मुद्दा आपण काय बघू. तिसरा मुद्दा जो आहे तो कोरोनाच्या बाबतीमध्ये आहे बघा. कोविड-19 विमा प्रोसेस जी आहे, विमा पद्धत जी आहे, इन्शुरन्स चालू केलेला आहे कोणाच्या मार्फत तर कर्नाटक बँकेच्या मार्फत चालू केलेला आहे. 399 रुपयाचा प्रीमियम भरायचा आणि हा प्रीमियम भरल्यानंतर जी असोसिएट कंपनी जी आहे, विमा कंपनी कोणती तर युनिव्हर्सल संपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही आणि कर्नाटक बँक या दोघांनी एकत्रित येऊन काय केलेलं आहे तर या कोविड-19 विरोधात विम्याची एक इन्शुरन्सची प्रोसेस चालू केलेली आहे. खूप चांगलं आहे. याच्यामध्ये ज्यांचा मृत्यू वगैरे झाला असेल त्यांना ठराविक इन्सेंटिव्ह आपण म्हणू की काहीतरी पैसे वगैरे मिळतील. त्याचा फायदा त्यांच्या फॅमिलीसाठी पण होऊ शकतो. बाकीच्या पण बँका याच्यावरती विचार करतील. SBI असेल, ज्या काही नॅशनलाइज बँका आहेत त्याच्यावरती विचार करतील. चौथा मुद्दा जो आहे हा आहे एअर वेंटी ॲप्लिकेशन जे आहे. एअर वेंटी ॲप्लिकेशन परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की एअर वेंटी ॲप्लिकेशन काय आहे तर एक म्हणजे मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आहे ज्याला आपण BMC वगैरे म्हणतो तर त्यांच्या मार्फत हे ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. आता या ॲप्लिकेशनमध्ये काय माहिती भेटणार आहे बघा. मुंबईच्या भागामध्ये जे खाजगी त्याचबरोबर सरकारी जे हॉस्पिटल्स जे आहे त्याच्यामध्ये ICU कोणतं ICU सेंटर ओपन आहे, त्याचबरोबर कोणत्या ICU सेंटरला आता रिक्त आहे याच्याविषयी माहिती भेटणार. त्याचबरोबर व्हेंटिलेटर किती प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत याच्याविषयी माहिती एअर वेंटी या ॲप्लिकेशनच्या मार्फत मिळणार आहे. हे ॲप्लिकेशन जे आहे तो ऑक्टावियर टेक्नॉलॉजी आणि प्रोबिटी सॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या दोघांनी एकत्रित येऊन BMC साठी तयार केलेलं आहे. एअर वेंटी ॲप्लिकेशन पण माहिती असून नाव लक्षात ठेवा त्याचं. नेक्स्ट मुद्दा जो आहे पाचवा मुद्दा भारतीय रेल्वेच्या बाबतीमध्ये आहे बघा. भारतीय रेल्वेने काय केलेलं आहे की चायनीज कंपनी आहे, कंपनीचं नाव पण लक्षात ठेवा, खूप मोठं नाव आहे बट चायनीज कंपनी आपण लक्षात ठेवू शकतो. बीजिंग या ठिकाणचे आहे. बीजिंग नॅशनल रेल्वे रिसर्च अँड डिझाईन इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल अँड कम्युनिकेशन ग्रुप हे त्या कंपनीचं नाव आहे चायनीज कंपनीचं. आणि भारताचा विभाग कोणता आहे रेल्वेचा तर DFCCIL
या विभागाने काय केलेलं आहे तर या चायनीज कंपनीला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट काय केलेलं कॅन्सल केलेलं आहे. आता हे कॉन्ट्रॅक्ट कशा संदर्भात दिलं होतं तर सिग्नल आणि कम्युनिकेशन सिस्टीम जी होती भारताच्या रेल्वे प्रशासनामधील आपण म्हणू किंवा रेल्वे सिस्टीममधील असेल तर त्यांना या कंपनीच्या मार्फत दिली जाणार होती सिग्नल आणि कम्युनिकेशन सिस्टीम. बट 2016 पासून हे जे कॉन्ट्रॅक्ट होते या कंपनीकडे होते, पण त्यांचा परफॉर्मन्स कसा होता, पुअर होता. त्यांची कामं वगैरे व्यवस्थित केली जात नव्हती, इंजिनियर्स वगैरे व्यवस्थित काम करत नव्हते. त्यामुळेच भारतीय रेल्वेने काय केलेलं आहे तर हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलेलं आहे चायनीज या कंपनीचं. ठीक आहे, 5वा मुद्दा होता. नेक्स्ट मुद्दा आपण 6वा काय बघू. जगातील सर्वात मोठं कोविड-19चं जे सेंटर असणार आहे, कोविड-19चं सेंटर दिल्लीमध्ये उभारलं गेलेलं आहे बघा. आता हे 10,000 बेडचं सेंटर आहे, दक्षिण दिल्लीच्या भागामध्ये आहे. राधास्वामी सत्संग स्पिरिच्युअल ग्राउंड जे आहे, राधास्वामीचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती 10,000 बेडचं एक छोटंसं आपण म्हणू की आयसोलेशन सेंटर तयार केलेलं आहे. याच्यामध्ये जे बेड आहे, बेडचं वैशिष्ट्य काय आहेत बघा, कार्डबोर्डचे बेड तयार केलेले आहेत, कार्डबोर्डचे. आता हे बेड जे असणार आहेत कार्डबोर्डचे, त्यामुळे हे रिसायकलिंग, पुन्हा एकदा मोडली तुटली तर याला पुन्हा वापरलं जाऊ शकतं, रिपेअर केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर प्रत्येक वेळेला सॅनिटाईज करायची काही गरज नाहीये, एकदा सॅनिटाईज केलं तरी चालू शकतं असं म्हणलं. सर्वात अफोर्डेबल प्राइसमध्ये आहे, खूप स्वस्त प्राइसमध्ये आहे. त्यामुळेच जगातील सर्वात मोठं कोविड-19चं सेंटर कुठं आहे तर दिल्लीमध्ये आहे, आत्ता तरी आपण म्हणू शकतो. नेक्स्ट 7वा मुद्दा जो आहे तो सत्यभामा पोर्टल. नावच थोडं इंटरेस्टिंग आहे बघा. तर हे मिनिस्ट्री ऑफ कोल म्हणजेच कोळसा मंत्रालय जे आहे यांच्यामार्फत हे सत्यभामा पोर्टल चालू केलेलं आहे. कोळशाच्या बाबतीमध्ये आहे. या सत्यभामा पोर्टलचं लॉंग फॉर्म पण माहिती असून सायन्स अँड टेक्नॉलॉजी योजना फॉर आत्मनिर्भर भारत इन मायनिंग ॲडव्हान्समेंट. नाव पण खूप मोठं आहे. लॉंग फॉर्म विचारलं तर लक्षात राहू दे, वाटल्यास लिहून घ्या, तुम्हाला कळेल. तर या पोर्टलच्या मार्फत काय केलं जाणार आहे, हे जे कोल म्हणजे कोळशाच्या बाबतीमध्ये कोळशाच्या खाणी आहेत यांच्या बाबतीमध्ये जे प्रोजेक्ट्स वगैरे असणार आहेत या प्रोजेक्ट संदर्भात टेंडर बाकीचे सर्व माहिती जी आहे ते सत्यभामा पोर्टलवरती भेटणार आहे. नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर आणि मायनिंग इन्फॉर्मेशन डिव्हिजन या दोघांनी एकत्रित येऊन हे पोर्टल काय केलेलं आहे तर तयार केलेलं आहे. कोणतं पोर्टल, नाव लक्षात ठेवा, सत्यभामा पोर्टल. नाव लक्षात राहणारच सोडा तुमच्या सगळ्यांच्या. नेक्स्ट शेवटचा 8वा मुद्दा जो आहे सिक्कीम राज्याच्या बाबतीमध्ये आहे. सिक्कीम राज्याने काय केले, 10% आरक्षण दिलेलं आहे. कोणाला तर आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय जे आहेत, इकॉनॉमिकल वीकर सेक्शनसाठी. त्यांनी काय केलेलं आहे, याच्यासाठी पात्रता ठरवलेली आहे की त्या व्यक्तीचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे, 5 एकरपेक्षा कमी जमीन पाहिजे आणि 1000 स्क्वेअर फूटपेक्षा त्याचं जे घर असणार आहे, फ्लॅट जे असणार आहे ते कमी स्क्वेअर फूटचं असणं गरजेचं आहे. पण हे जे 10% रिझर्वेशन कोणाला असणार आहे की जे SC, ST आणि OBCचं आरक्षण जे घेत नाहीत त्यांना हे 10% रिझर्वेशन असणार आहे. आणखी एक ह्याच्यामध्ये अपवाद सांगितलेलं आहे की टेक्निकल आणि सायंटिफिक ज्या पोस्ट असणार आहेत या पोस्टसाठी हे जे आरक्षण असणार आहे 10% ते काय नसणार आहे तर इलिजिबल नसणार आहे, ते आरक्षण दिलं जाणार नाही आहे टेक्निकल आणि सायंटिफिक पोस्टसाठी. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे हे सर्वात महत्त्वाचे मी 8 मुद्दे घेतलेले आहेत. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि बाकीच्या पाठीमागच्या सर्व लेक्चरची रिव्हिजन करा, जेणेकरून परीक्षेला प्रश्न आला तर तुम्हाला सोडवता आला पाहिजे. मी तर थांबतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.